मी रिटायर्ड वॉर्ड ऑफिसर आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतून. आ, आज आलाप ग्रुप तर्फे आशाताई भोसले यांना स्वरांजलीचा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम अरेंज केला गेला. या गाण्यांमध्ये आशाताईंना भावनिक आणि सांगीतिक अशी श्रद्धांजली देण्यात आली. यामध्ये मराठी आणि हिंदी गाण्यांचा जे की लोकप्रिय आहेत, खूप चांगल्या आणि विविध प्रकारची गाणी, विविध धाटणीमधली गाण्यांचा याच्यामध्ये समावेश करून अतिशय उत्कृष्ट स्वरांजली हा कार्यक्रम सादर करण्यात आला आहे आणि त्याचा मी आनंद घेतला आणि मी आलाप ग्रुपचे खूप मनस्वी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्व प्रिंट मीडिया आणि या आपल्या मीडियाचे पण मी आभार व्यक्त करतो. असे जे मल्टी डायमेन्शनल व्यक्तिमत्व होतं, त्यांचं नुसतं गझल आहे किंवा मराठी गझल आहे किंवा मुशायरा आहे किंवा मुद्रा आहे, अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांचा वाव होता. आशाताई या वर्सटाईल आहेत आणि त्या एकमेव गायिका अशा आहेत माझ्या मते की त्या सर्व गुण संपन्न आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि अष्टपैलू प्रकारच्या जे काही गायनातले सगळे जे काही बारकावे आणि सगळ्या प्रकारचे गायनातले गायन शैली त्यांनी गायलेल्या आहेत. म्हणजे अगदी मराठी भावगीत असेल, भक्तिगीत असेल, कव्वाली असेल, शास्त्रीय संगीत असेल किंवा कॅबरे असेल, व्हॉट एव्हर जी काही गाणी आहेत सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी गायलेली आहेत. अशा एकमेव माझ्या मते लता म्हणजे आशाताई भोसले या गायिका होत्या. आशेजींच्या गाण्यावर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर आपण जवळपास फिदा आहे. आशेजी 80 दशकामध्ये औरंगाबादला येऊन गेलेले तेव्हा आणि त्यांचा सांस्कृतिक मंडळाला हा मोठा कार्यक्रम सोबत झालेला आहे. तो कार्यक्रम आपण अटेंड केला? नाही, त्या कार्यक्रमाला मला अटेंड करता नाही आलं. तेव्हा मी इथे नव्हतो संभाजीनगर मध्ये. मी तेव्हा शिकत होतो नांदेडला, माझं वास्तव्य होतं, त्याच्यामुळे मला काही तो आनंद घेता आला नाही आणि त्याच्यानंतरही कधी मी आशाताईंचा कार्यक्रम मी बघू शकलो नाही. ही एक खंत मनामध्ये माझ्या आहे, कारण की त्यांचा कार्यक्रम बघणं हे अतिशय भाग्याची गोष्ट आहे. ते भाग्य मला लाभलं नाही, पण मी संगीत प्रेमी असल्यामुळे मला मी लता दीदी, आशाताई, किशोर कुमार या सगळ्या अशी जी काही माझी आवडती गायकी, त्यामध्ये मी त्या संगीताचा आनंद घेतो आणि नेहमी घेत राहील. आशाताई आणि लताताई या दोन भगिनींमध्ये कुठलं साम्य आपल्याला आढळतं किंवा कुठला डिफरन्स आपल्याला आढळतो? नाही, साम्य म्हणायचं गेलं तर त्यांना अतिशय त्यांच्या जे पिताश्री होते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून जो संगीताचे धडे जे त्यांना मिळालेले आहेत हे त्यांच्यामध्ये दोघींमध्ये साम्य होतं. पण लता मंगेशकर ज्या होत्या त्यांनी काही गाणी अशी आहेत की त्या न गाता त्यांनी मी असं कुठे वाचलंय की ते आशा भोसले यांना सांगितलेलं आहे की हे गाणं तू गाऊ शकशील. म्हणजे असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आशाताईंचं की जे लता मंगेशकर यांना सुद्धा माहिती होतं की नाही, हे गाणं मी नाही गाणार, हे म्हणजे आशाताई गाईल, असे न्याय देतील, असं या प्रकारचं म्हणजे हे होतं. म्हणजे असं एक हा डिफरन्स एक त्याच्यामधला सांगता येईल. मी भालचंद्र देवीदास पैठणे. मी रिटायर्ड वॉर्ड ऑफिसर आहे. सहाय्यक आयुक्त म्हणून पण मी काम केलंय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आणि मी 2019 साली रिटायर्ड झालो आणि एक संगीत प्रेमी म्हणून मी आहे आणि आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आपली सर्वांची हे झाली, भेट झाली आणि आपण एवढं मला बोलण्याची आपल्या चॅनलवर संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.